आज ना व्हेजिटेबल सूप बनवायचं आहे आपल्याला। अतिशय सोपी पद्धत आहे, चवीलाही उत्कृष्ट लागतं आणि झटपट तयार होतं। त्यासाठी मी गाजर, परसबी आणि लाल भोपळा घेतलेला आहे। सर्व भाज्या अगदी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायच्या आहेत आणि कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसर अशा कापून घ्यायच्या आहेत। भाज्या कापून झाल्या की कुकरमध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। मग आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या। त्यानंतर कुकर थंड झाला की पाहू शकता भाज्या मस्त शिजल्या गेलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि बारीक करून घ्यायच्या आहेत। आता ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या त्याच कुकरमध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं। पाणी घालायचं थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। मग चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड घालून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि सूपाला एक उकळी काढून घ्यायची। बारीक चिरलेली कोथिंबीरही वरून घालणार आहोत आपण। सूपाला उकळी आली की गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम व्हेजिटेबल सूप सर्व करूया।